करू इच्छितो। रंजना पवार ही विद्यार्थिनी आपल्यासमोर पहिल्यांदा या आजच्या दिनानिमित्ताने 2 शब्द सांगावे। मी तिला विनंती करतो की रंजना पवार ही विद्यार्थिनी पुढे येऊन तिने आजच्या दिनानिमित्ताने 2 शब्द सांगावे। दिन आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात। त्यांचा मध्य प्रदेशातील महू या गावी झाला व पालक वर्ग वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजर झालेले सभापती साहेब, ग्रामपंचायत सरपंच साहेब, माझे शाळेतील थोडक्यात भाषण देत आहे। कृपया आपण बाह्य होते। बाबासाहेब जन्म 14 तारखेला। त्याचबरोबर लग्न तिने कधी करायचं हा देखील स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिला होता। त्याच्यानंतर तिला किती अपत्य पाहिजे, मुलं किती पाहिजे हा देखील स्वातंत्र्य त्यांनी दिला होता। त्याच्यानंतर 20 वर्षे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये 20 वर्षे जर सेवा केली आणि सेवानिवृत्त झाली तर मरेपर्यंत तिला सेवानिवृत्ती वेतन देखील देण्यात यावा, हे कायदे त्यांनी केले। आणि असे ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कायदे महिलांसाठी केले। महिलांना आज ह्या महिला इथं पुरुषांच्या बरोबरीने दिसतात। प्रत्येक खात्यात पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून कामे करतात। महिला आज विमान उडवतात, महिला आज रेल्वे चालवतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय आज आपली राष्ट्रपती जे भारतीय नागरिकत्वाचा सर्वात मोठा आणि उच्च असं स्थान आहे ते आज एक महिला सांभाळते आहे। हे सगळं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने झालं। अभिवादन करत असतो। राज्यघटनेचे शिल्पकार आपलं 26 नोव्हेंबर या दिवशी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी किंवा त्यांनी लिहिलेली जी काही भारताला प्रदान केलेली राज्यघटना या घटनेची माहिती आपण घेतली। बाबासाहेबांचं लहानपणापासून तुम्हाला माहित आहे त्यांचा जन्म कुठं झाला, मूळ गाव त्यांच्या वडिलांचं कुठं होतं, वडील काय करत होते। त्यांचे वडील रामजी सपकाळ, हे रामजी सपकाळ ब्रिटिश शासनाच्या सेवेत होते, सैन्य दलामध्ये ते काम करत होते। आणि ज्यावेळेस ते मध्य प्रदेशला होते त्यावेळेस या 14व्या रत्नाचा जन्म झाला। महूला 11 एप्रिल 1891 या रत्नाचा जन्म झाला आणि सगळीकडे आनंद पसरला। तदनंतरही या ठिकाणी रामजी सपकाळ यांची परिस्थिती किंवा त्यावेळी दिलं जाणार जे काही वेतन होतं हे फारसं नव्हतं, कारण परिस्थितीच सगळी ब्रिटिश शासनाच्या हातात होती। त्यांचं आपल्यावर राज्य होतं आणि मग पुढे जाऊन सेवा देऊन रामजी सपकाळ सेवानिवृत्त झालेत, सेवेतून रिटायर झालेत। आणि मग तदनंतर त्यांनी आपला सगळा बिडार आवरला आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आले। त्यांचं मूळ गाव अंबडणे, रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील हे मूळ गाव त्यांचं। आणि मग या ठिकाणी आले, थोडे दिवस थांबले। अशा थोर महामानवास आपण त्यांना उपाधी देऊ तेवढे थोडे आहेत, कायदे पंडित होते अशा थोर महामानवास विनम्र असं अभिवादन। आणि आजच्या अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम लांबलेला कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो। धन्यवाद।